अहमदनगर जिल्ह्यातील तसेच शहरातील प्रमुख सार्वजनिक रहदारीची ठिकाणे जसे उंच इमारती, दवाखाने, शिक्षण संस्था यांचे फायर ऑडिट करणे संदर्भात जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रोजच आगीच्या गंभीर घटना घडत आहेत। त्यामध्ये अनेक निष्पाप व्यक्तींचा बळी जातोय। अशा घटना घडल्यावरच फायर ऑडिटकडे लक्ष घातले जाते। अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचे दवाखाने, शैक्षणिक संस्था, शासकीय व खासगी उंच इमारती तसेच कार्यालयांमध्ये विजेचा वापर तसेच विद्युत उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे किंवा इतर कारणांमुळे इमारतींमध्ये आग लागण्याची दाट शक्यता असते। खरं तर शासकीय निर्देशानुसार दर 6 महिने असे वर्षातून 2दा फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे, परंतु या नियमाची पायमल्ली होत असताना दिसत आहे। तसेच अनेक इमारती आज नव्याने बांधल्या जात आहेत, त्यामध्ये फायर ऑडिट केल्याशिवाय पूर्णत्वाचा दाखला देण्यात येऊ नये व यापूर्वीचे सर्वांचे फायर ऑडिट संदर्भात सर्व मान्यवर संस्थांची व दवाखान्यांची चौकशी करण्यात यावी। येथून पुढे अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्याही अतिमहत्त्वाच्या ठिकाणी आग लागून जीवितहानीची घटना घडल्यास आणि त्या संस्थेचे फायर ऑडिट नसल्यास त्यास पूर्णतः स्थानिक प्रशासन जबाबदार राहील। आपण या विषयाकडे लक्ष देऊन पुढील 1 महिन्यामध्ये सर्व फायर ऑडिट करून घ्यावे अशी मागणी जन आधार सामाजिक संघटनेने केली आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांच्याकडे एक निवेदन दिलं की ज्या वारंवार पूर्ण महाराष्ट्रात सर्व राज्यभर विविध ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडत आहेत, तर यासाठी जे फायर सिस्टम असतं ते मजबूत असावं। प्रत्येक शासकीय इमारत, दवाखाने जे महत्त्वाचे आपले नगर शहराचं जे तहसील आहे तसे ते रेकॉर्ड रूम आहे, इथं सर्व ठिकाणी फायर व्यवस्था व्यवस्थित असावी, जेणेकरून भविष्यात ज्या घटना घडतील किंवा त्या घटनेमुळे जे नुकसान होईल, आर्थिक स्वरूपात असेल किंवा काही जीवित हानी होईल, या सर्व हानी टाळण्यासाठी आम्ही जन आधार सामाजिक संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आहे। तसंच त्यांनी लवकरात लवकर म्हणजे साधारण 1 महिन्यामध्ये संपूर्ण ज्या काही खाजगी इमारती आहेत त्या इमारतींमध्ये त्या सर्व इमारतींचा फायर ऑडिट करावं। तसेच सर्व शासकीय कार्यालये, दवाखाने या सर्व ठिकाणी फायर व्यवस्था व्यवस्थित करून त्यावरती त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। जन आधार सामाजिक संघटनेतर्फे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली की आपल्या शहरामध्ये जे काही महत्त्वाचे स्कूल असतील, दवाखाने असतील, उंच इमारती असतील, सार्वजनिक ठिकाणे असतील, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जी काही फायर व्यवस्था आहे फायर ब्रिगेडची ती कुठल्याही प्रकारे कार्यरत नाही, तर ती कार्यरत व्हावी आणि त्याच्या माध्यमातून जी काही जीवितहानी असेल, वित्तहानी असेल, या सगळ्या हानी आपल्याला टाळता येतील। त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। आता पाठीमागं एक 8 दिवसापूर्वी अतिशय दुर्दैवी घटना या अहमदनगर शहरामध्ये घडली। तौसिफ शेख हे सामाजिक कार्यकर्ता आहे, त्या व्यक्तीच्या जर वेळेत जर इथं फायर ऑडिट झालेलं असतं, ती जर ती व्यवस्था मजबूत असती तर त्या व्यक्तीचा जीव आपण वाचवू शकलो असतो। पण या प्रशासनाच्या नाकारतेपणामुळं आज सामान्य माणूस याच्यामध्ये बळीचा बाकरापणा चाललेला आहे। तर कुठेतरी ही गोष्ट थांबली पाहिजे, या गोष्टी वारंवार होऊ नये यासाठी आज आम्ही जन आधार सामाजिक संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे। यावेळी प्रकाश पोटे, हरिभाऊ वाकचौरे, गणेश निमसे, गणेश गारुडकर, दीपक गुगळे, सय्यद वजीर, महेश घोगरे, अमोल कचरे, गोविंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी शब्बीर सय्यद, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।